समर्थ। आज आपण बनवणार आहोत पालकाची पातळ भाजी। त्यासाठी 2 चमचे शेंगदाणे थोडेसे खरपूस भाजून घेऊया। त्याच्यात 1 चमचा तीळ घालूया। त्याला थोडंसं खमंग भाजून घेऊया। बेसन घालूया। बेसनच्या जागी डाळ्या घातल्या ना तर खूप खमंग एकदम खूप चविष्ट भाजी होते। पण माझ्याकडे डाळ्या नव्हत्या म्हणून मी बेसन घातले। हे वाटून घेऊया आपण। एक कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलं। त्यामध्ये घालूया कांदा, जरा परतूया। 4 लाल मिरच्या टाकूया। थोडीशी हळद आणि मीठ। हे कांदा लवकर नरम होतो ह्याने म्हणून पहिला घालायचं आहे। त्याच्यात घालूया 1 टोमॅटो। घालूया लाल तिखट, आपल्या चवीनुसार घालायचं। हा पावडर, 1 चमचा गरम मसाला। हे चांगलं परतून घेऊया। माझ्या मुलांना अशी भाजी केली की खूप आवडते। केले ते टाकूया। मग अशी सुकं वाटण केलं ते घातलंय। ते आता थोडं परतलं की त्याच्यात किंचितसं पाणी घालूया। कारण मी पालक पहिलाच उकडून घेतलंय, त्याच्यामुळे पालकामध्ये पाणी आहे। मग किंचितसं पाणी घालून जरा परतलं। त्याच्यामध्ये पालक घाल, हे सर्व मिक्स करूया। थोडी उकळी येऊन देऊया त्याला। 1 उकळी येऊन देऊया सणसणीत। ही तयार झाली पालकची पातळ भाजी, खूप छान आणि चविष्ट। तर मैत्रिणींनो, आज माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।